मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही आणि शिक्के असलेली बोगस निवेदनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सचिवालयात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणानं आता बोगस निवेदनं आणि प्रस्ताव तयार करणारी एक टोळी मंत्रालयात परिसरात सक्रिय असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बनावट सहीचे प्रस्ताव, बनावट शिक्के वापरून प्रस्ताव अर्थ खात्याकडे। बोगस प्रस्ताव तयार करणारा कोण मिनिस्टर नटवरलाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरी शिक्क्यानं वेगवेगळी निवेदनं आणि प्रस्ताव राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांकडे जात असतात। मुख्यमंत्र्यांच्या शेऱ्यानुसार त्यावर कार्यवाही केली जाते। अजित पवारांच्या अर्थ खात्याकडे मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही आणि शिक्क्याची काही निवेदनं आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सचिवालयातील अधिकाऱ्यांच्याही ही बाब लक्षात आली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हे प्रकरण सरकारच्या लक्षात आणून दिलंय। खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले, पण त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के, खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहेत। म्हणजे शासन गंभीर आहे मी असं म्हणणार नाही, पण एका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अशा प्रकारच्या होतात। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही असे बोगस सही शिक्क्यांचे प्रस्ताव आल्याच्या माहितीला दुजोरा दिलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। का यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल आणि ते चित्र पुढे आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय। कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही। ही बाब गंभीरच आहे आणि तेवढ्याच गंभीरतेने सरकारने ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे। मुख्यमंत्र्यांची सही आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का असलेल्या कागदाला राजकीय वर्तुळात वेगळंच वजन आहे, पण या बोगस प्रकरणामुळे मंत्रालयात फिरणाऱ्या प्रत्येक कागदाकडे आणि प्रत्येक प्रस्तावाकडे डोळस नजरेनं पाहण्याची आता वेळ आली आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।